शेतकरी बंधूंनो, आपल्या पण मोसंबीच्या गुंड्या ह्या लिंबाच्या आकाराच्या, वाटाण्याच्या आकाराच्या होऊन गळत असतील तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. आणि तुम्ही आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो केला नसेल तर लगेच फॉलो करून घ्या. शेतकरी बंधूंनो, या अशा मोसंबीच्या गुंडी गळीच्या 3 ते 4 कारणं आहेत. आपण त्याच्यामध्ये जास्त तापमान आहे 40 डिग्रीच्या पुढे गेल्यानंतर सुद्धा गुंडी गळ होते. तसेच कॅल्शियम, बोरॉन या अन्नद्रव्याची कमतरता आणि तिसरं कारण कमी पाणी. तर शेतकरी बंधूंनो, या 3 कारणाचं मी तुम्हाला सोल्युशन देणार आहेत. गुंडीगळीचं सोल्युशन देणार आहे. तसेच आपण ठिबकमधून कोणतं खत सोडायला पाहिजे जेणेकरून हे गुंडीगळ होणार नाही आणि त्याचं लिंबासारख्या आकाराच्या गुंड्या होतील आणि आपला माल चांगला राहील. तर शेतकरी बंधूंनो, आपण याच्यामध्ये 2 फवारण्या बघणार आहेत. तर पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला घ्यायचं आहे चिलेटेड कॅल्शियम 1 लिटर पाण्यासाठी 1.5 ग्रॅम. याच्यामध्ये बोरॉन घ्यायचं 1 लिटर पाण्यासाठी 1.5 ग्रॅम आणि जिब्रेलिक ॲसिड घ्यायचं आहे 10 ppm म्हणजे 100 लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅम. अशी तिघाचं कॉम्बिनेशन करून आपण या तिघाची फवारणी करायची, जेणेकरून कॅल्शियम आणि बोरॉन याच्यामुळं काय होईल, आपले गुंडीचं देठ हे मजबूत होईल आणि गळणार नाही. तर तुम्ही कॅल्शियम बोरॉन हे न्यूट्रिअप कंपनीचं घ्या, एकदम चांगल्या क्वालिटीचं आहे, त्याचं तुम्हाला रिझल्ट चांगले येतील. तसेच जिब्रेलिक ॲसिडमुळे तुमच्या फळाची साईज वाढण्यासाठी मदत होईल. तर दुसऱ्या फवारणीमध्ये आपण अशा अवस्थेमध्ये मंगू येऊ नये, तसेच बुरशीचा प्रादुर्भाव होऊ नये आणि उन्हाचा परिणाम कमी व्हावा म्हणून आपण 1 लिटर पाण्यासाठी नागाटा 2 मिली, त्याच्यामध्ये साप पावडर 1 लिटर पाण्यासाठी 2 ग्रॅम, तसेच त्याच्यामध्ये सिलप्रो हे न्यूट्रिअप कंपनीचं चांगल्या क्वालिटीचं सिलिकॉन आहे, हे 2 ग्रॅम 1 लिटर पाण्यासाठी घेऊन आपण या तिघाची फवारणी करून द्यायची, जेणेकरून बुरशी येणार नाही, मंगू येणार नाही आणि आपलं फळाचं उन्हापासून संरक्षण होईल. तसेच शेतकरी बंधूंनो, याच्यामध्ये ड्रिपमधून जर सोडायचं झालं तर आपण एका एकरसाठी 5 ते 10 किलो युरिया, 13-13 5 किलो आणि मिक्सोमॅक्स ड्रिप प्लस हे 2 किलो हा डोस ड्रिपमधून देऊन घ्यायचा आहे. हे दिल्यामुळं आपल्या गुंडीची गळ कमी होईल, फळाचा आकार वाढेल आणि फळ लिंबाच्या आकाराचं झाल्यानंतर हे गळ कमी होऊन जाईल आणि आपल्या फळाची साईज वाढण्यासाठी नक्की मदत होईल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय नक्की कमेंटमध्ये आपल्या गावाचं नाव मेन्शन करा आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.